स्वीकारलं गेलेलं आहे. दापोलीचे संघ देखील आपल्याकडे रायगडमध्ये जोडले गेलेले आहेत. क्रिकेटची पंढरी ज्या रायगडला मांडली जातं दापोली या तालुक्यामधून आलेला हा संघ आहे आणि एक आहे रायगडच्या नगरीमधून आलेला संघ आहे. हॅलो, क्रिकेटची ज्याला पंढरी मानलं जातं त्या रायगड नगरीतून आलेला संघ आहे तो सायगाव संघ आणि एक दापोली तालुक्यातून आलेला संघ आहे. पहिल्यांदाच आपल्या या टुर्नामेंटमध्ये त्याने आमंत्रित केल्याप्रमाणे ते सहभागी देखील झालेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सायगाव या संघाचा विराट कोहली. प्रसाद, या प्रसादच्या नावावर देखील विश्व विक्रम आहेत. अचूक गोलंदाजीमध्ये अचूक फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी देखील करत असतो. त्याचप्रमाणे स्ट्राईक एंडला गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि फलंदाजी सज्ज झालाय तो रोवली या संघाकडून. स्ट्राईक एंडला स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो सचिन. प्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आपण टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत आहे पण अवांतर धाव मिळते एक आणि श्री गणेशा होतोय वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धाव संख्या होते एक या धाव संख्येने. स्कोअरबोर्ड उघडलं जात आहे. दापोली तालुक्यामध्ये हा देखील संघ रोले संघ हा नावाजलेला गावाजलेला आहे. तोच या रायगडच्या विराट कोहली ज्याला मानलं जातं त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून फलंदाजी सज्ज करतोय. प्रसाद समोर स्वप्नील. काय होत आहे समीकरण? ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचा ओव्हर असतात. एक धाव ही परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि यशस्वी देखील झालेले आहेत आणि एकेरी बरोबर दुहेरीमध्ये रूपांतर केल्याच्या नंतर संघामध्ये वाढती धावसंख्या झालेली आहे ती 3. अचूक फलंदाजीसाठी सज्ज मांडलं जातं रोले या संघाकडून स्वप्नील आणि स्वप्नीलची देखील वैयक्तिक धावसंख्या होते ती 2. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जातोय विकेटचा पतन होतोय. स्ट्राईक एंडचा बॅक टू डग आउट. स्वप्नील काय गोलंदाजीमध्ये मायर ठरलाय तो प्रसाद. एकदा उद्या डीचे पूर्ण खेळाडू सलामीवीरला डगआउटच्या दिशेने पाठवलाय ते प्रसादने आणि उत्कृष्ट झेल घेतला सायगाव या संघाचा क्षेत्ररक्षक. डीजे थँक्यू. स्वप्नीलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो यश. यशला आता आपल्या खांद्यावर परिपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल कारण पहिलाच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण विकेट स्वप्नीलचं गमावलं गेलं रोले या संघाकडून. पण वर्चस्व करतोय आपल्या गोलंदाजीमधून तो प्रसाद ज्याला की सायगावचा विराट कोहली समजलं जातं आणि तो जर्सी क्रमांक 18 घालून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे प्रसाद. राईट अमोर गोलंदाजी करतोय प्रसाद. एक नामांकित खेळाडू आहे. विरार नगरी असेल, विरार नगरीमध्ये असेल, चर्चगेट असेल, भाईंदर असेल, मीरा रोड असेल, चांगला फलंदाजी करून आपल्या संघाचं नाव नावारूपाला नेऊन ठेवलंय ते प्रसादने. आपल्या गोलंदाजीमधून आपल्या फलंदाजीमधून तेवढी साथ मिळते ते त्यांच्या सदस्याकडून. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव म्हणून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण लगेच तैनात झाला पण 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 5. रोले या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. प्रसाद अचूक गोलंदाजी करतोय. सलामीवीरचा फलंदाज बाद करू शकलाय आणि वर्चस्व केलंय ते प्रसादने आपल्या गोलंदाजीमधून. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेचा सुपर ओव्हर टाकतोय. आपला अनुभव पाणाला लावतोय प्रसाद.
क्षेत्ररक्षण तैनात 38 च्या आतमध्येच बॅक टू डगआउट होतोय तो यश एकदा होऊ दे डीजे. रोळे या संघाची धाव संख्या झाली आहे 2 लॉस इज 5. 5 ही धाव संख्या झालेली आहे. यशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आहे मयूर. अचूक फलंदाजी करावी लागेल ती मयूरला, पण गोलंदाजीमध्ये वर्चस्व करतोय तो सायगाव या संघाकडून प्रसाद. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. महत्वपूर्ण 2 विकेट देखील घेतलेले आहेत. स्पीड जणू काय 110च्या स्पीडला गोलंदाजी करतोय. अनुभव पणाला लावतोय तो प्रसाद. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद धाव संख्या झालेली आहे ती रोळे या संघाची 5. थोडस फास्ट घ्यायचं आहे मित्रा. 15 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला. थोडस सहकार्य करायचं आहे. थोडस लेट होतंय. आपल्याला काही मान्यवरांचे उपस्थिती इथे राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. पॉवर प्लेचा षटक संपतात. चांगलंच ओव्हर गोलंदाजी केली ती प्रसादने. वैयक्तिक 5 धाव संख्या ही आपल्या ओव्हरमध्ये खर्च केले गेले आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतले गेलेले आहेत. पुढील टॉस साठी मी आमंत्रित करतोय खामगाव आणि वांझोळे या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचं आहे. खामगाव आणि वांझोळे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो तुषार. पण स्ट्राईक एंडला फलंदाज झालेला आतापर्यंत नॉन स्ट्राईकला उभा होता तो सचिन. आता स्ट्राईक घेतले आपल्याकडे. अचूक फलंदाजी करावी लागेल कारण या खामगाव या संघासमोर एसीसी खामगाव या संघासमोर कमीत कमी 40चं टार्गेट तरी ठेवावा लागेल आपल्याला. अशी फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस मिळालाय त्याचा फायदा मिळतोय काय पाहूया. स्पीडअप जास्त असल्या कारणास्तव ऑफ साईडला पॉईंट क्षेत्ररक्षण आहे ना थोडीशी मिसफील्ड झाली आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो रोळे संघ. आणि संघाची वाढती धाव संख्या होते ती 7. अचूक फलंदाजी करण्यामध्ये देखील हा दापोलीहून आलेला संघ माहीर आहे. त्याने देखील चांगल्या टुर्नामेंट खेळलेला संघ आहे तो रोळे संघ. यशस्वी ठरतोय सचिन. चांगली फलंदाजी करण्यामध्ये देखील माहीर आहे तो रोळे संघाचा सलामी वीर सचिन. वैयक्तिक धाव संख्या सचिनची झालेली आहे ती 2 आणि संघाची झाली आहे 7. 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्क व सजवलाय सायगाव या संघाकडून तुषार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. यशस्वी देखील झालेले 2 धावा एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाचा स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय. 2 या धाव संख्येने धाव संख्या होते ती 9. सचिन चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे ती 4. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात पण गोलंदाजी वर्चस्व करतोय आणि निर्धाव चेंडू टाकला आपल्या गोलंदाजी मधून तो तुषार. संघाची धाव संख्या होते ती 9. अचूक फलंदाजी करावी लागेल. काय तुषार गोलंदाजी. फुल टॉस मिळालंय आणि पंचाने अगोदरच इशारा केलाय. नो बॉलचा चान्स मिळतोय तो सचिनला आणि कदाचित या बॉल चेंडूवरती फ्री हिट मिळण्याचा चान्स असू शकतो. थोडीशी मिसफील्ड होतोय आणि रोळे या संघाला चान्स मिळतोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावा मिळत आहेत. बरोबर वाढती धाव संख्या होते संघाची ती 13. सर फ्री हिट. ओके फ्री हिटचा चान्स मिळतोय आता मयूरला. मयूर याचा फायदा घेतोय काय पाहूया.
चांगली गोलंदाजी नेहमी आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी करत असतो तुषार, पण थोडस नियंत्रणामध्ये विसरले गोलंदाजी मधून आणि फुलटॉस टाकलं, हाईट नो दिलं गेलेलं आहे. मार्गदर्शन करतायत ते स्वतः प्रसाद विराट कोहली. पाहूया फ्री हिटचा चान्स आहे, बोनसचा चान्स घेतोय काय, जातोय किपरच्या मागून, एक रन येतोय, दुसऱ्या धावेचा कॉल जातोय सीमारेषे पार, खडखडीत चौकार, एकदा होते डीज. वाढती धावसंख्या रोळे या संघाची होते 2 बाद 21-21. तुषार चांगला नियंत्रणामध्ये गोलंदाजी करत होता, पण चांगला समाचार घेतला तो मयूरने आणि आतापर्यंत 3 चौकार 3 चेंडूमध्ये त्याच्या गोलंदाजीवरती खर्च झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेपली ती 21 या धावसंख्येवर. पाहूया मयूर काय फायदा घेतोय. प्रसाद स्वतः किपर मागे आहे, जातोय, एक रन येतोय, थोडीशी मिसफिट होते, त्याचा चान्स मिळतोय तो रोळे या संघाला आणि वाढती धावसंख्या होते, तो बॅक टू डग आउट होतोय तो मयूर. विकेटचा पतन, बॅक टू पॅव्हलियन मयूर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद धावसंख्या झालेली आहे ती 21.
36. सचिनची वैयक्तिक धावसंख्या झाली ती गोलंदाजी मार्क व सज्ज झालाय तो दुर्वेश अचूक फलंदाजी करतोय तो संघाचा सचिन आणि स्ट्राईकला आता आहे तो दीपेश सचिनला अचूक फलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातो आता स्ट्राईक एंडला आहे तो सचिनला अचूक फलंदाजी करावी लागेल आतापर्यंत धावा खर्च केली गेल्या आहेत 37 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरलाय निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये दुर्वेश 3 विकेटच्या नंतर गमावल्याच्या नंतर संघाची धाव संख्या झाली रोळे या संघाची 37 शेवटचा 2 चेंडू बाकी आहेत सचिन स्ट्राईक एंडला सलामीर पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात 1 धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल येतात 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2 धावे बरोबर वाढती धावसंख्या होते संघाची ती 39 अचूक फलंदाजी करते कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये शांतमय वातावरण ठेवलं होतं पण 2 बिग फटके खेळल्याच्या नंतर संघाची मापक असं टार्गेट ठेवून ठेवलंय ते 39 थोडंसं दडपण वाढलंय ते आता त्या गोलंदाजाला दुर्वेशला आणि शेवटचा चेंडू असेल या पाहूया आखूड टप्प्याची गोलंदाजी केली आणि 1 रन घेण्यामध्ये चोरट यश आलंय ते रोळे या संघाला आणि धाव संख्या नेऊन ठेवली ती एक बाद होतोय आणि 39 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे आणि जिंकण्यासाठी सायगाव या संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे सचिनची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे ती 32 काय फलंदाजी केली अचूक फलंदाजी केली आणि आपल्या संघाचं मापक असं टार्गेट ठेवलंय ते SSC सायगाव समोर सचिनने काय फलंदाजी केली 11 चेंडू मध्ये 34 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे अचूक फलंदाजी केली आणि मी त्यांना विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षणासाठी आपण जायचं आहे थोडंसं फास्ट रोल आहे सचिन थोडंसं फास्ट तू तिकडे लक्ष देऊ नको त्यांच्यावर पाण्या बिण्याकडे ते आयोजक बघतील फक्त आपला स्कोर लाईनअपच्या शिस्तबद्ध म्हणून एक लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी जाताना रोळे संघ दापोली तालुक्यातून आलेला संघ आहे पण ज्या क्रिकेटची पंढरी मानली जाते रायगडला त्या म्हसळा तालुक्यातून आलेला संघ असेल तो सायगाव संघ मी प्रसादला देखील विनंती करतो 2 सलामीवीर देखील आपल्या मैदानामध्ये पाठवायचे आहेत दाखल देखील मैदानामध्ये 2 सलामीवीर करायचे आहेत खामगावच्या कर्णधाराला विनंती करतो की स्टेजकडे यायचं आहे आणि पांगणोलीचा कर्णधाराला विनंती करतो थोडंसं आपण स्टेजकडे फास्ट यायचं आहे टॉस साठी यायचं आहे मित्रांनो खामगाव आणि पांगणोली या संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षणा टॉस साठी यायचं आहे सायगाव संघाचे 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल करायचे आहेत थोडंसं फास्ट मित्रांनो सहकार्य आम्हाला करायचं आहे क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलेलं आहे 2 नामांकित पंच देखील आमच्या मैदानामध्ये दाखल होत आहेत YouTube लाईव्हच्या माध्यमातून आज रणसंग्रामाचं प्रेक्षेपण देखील चांगलं केलं जात आहे श्री रामचषक पर्व पहिल्याचं आयोजन आहे या भाईंदर नगरीमध्ये मोरवणे गावचे सगळे सुपुत्र आहेत या गावाने भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे 2 सलामीवीर देखील क्विक फास्ट जरासं आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत तरी रोळा या संघाला विनंती करतो त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी सजवून घ्यायचं आहे 12 मिनिटाच्या आतमध्ये 1 इनिंगचं
टाइम दिले गेलेला आहे. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर असेल. 18 चेंडू मध्ये धाव संख्या बनवायची आहे, त्या 40 ही धाव संख्या बनवायची आहे. सायगाव संघाचा कर्णधार कणा ज्याला मानला जातो, ज्याला विराट कोहलीची भूमिका निभावतो नेहमी संघासाठी नावासाठी, तो प्रसाद आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे. याच्या नावावर देखील विरार असेल, नालासोपारा नगरीमध्ये असेल, वसई असेल, पालघर जिल्हा असेल, याच्यामध्ये चांगले चांगले रेकॉर्ड त्याने केलेले आहेत आपल्या फलंदाजी मधून आणि आपल्या संघाला यशस्वीरित्या यश प्राप्त करून दिले असा हा फलंदाज आहे. षटकार किंग ज्याला मानलं जातं, हिट मॅन तो आहे सायगाव या संघाचा फलंदाज प्रसाद. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोळे या संघाकडून ओमकार. नावाप्रमाणे जर आपल्या संघाला आकार आणावा लागेल तर निर्णायक चेंडू टाकावे लागतील, आपल्या गोलंदाजीमधून अनुभवपणाला लागावा लागेल. पण हा प्रसाद देखील चांगला हिट मॅन आहे, चांगले शावकार षटकारांची आतिषबाजी करत असतो. तरी मी विनंती करतो खामगाव आणि पांगणोली संघाच्या कर्णधारांना की आपण टॉस साठी यायचं आहे. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता पण अंगाची कडा घेता जातोय सीमारेषेकडे. एक धावेचे रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि स्कोअर बोर्ड उघडलं जात आहे. 2 या धाव संख्येने स्कोअर बोर्डची धाव संख्या होते, संघाची धाव संख्या होते ती 2. दोन संघांमध्ये टॉस होते, पांगणोली आणि खामगाव. पॉवर प्लेचा ओव्हर आहे आणि प्रसाद नक्कीच पॉवर प्ले मध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरतोय काय बघूया या मैदानामध्ये. आणि असे चान्स घेण्याचा प्रयत्न देखील तो करतो पॉवर प्ले मध्ये. हाच एक त्याच्याकडे बोनसचा ओव्हर असू शकतो कारण 30 आतमध्ये सगळं क्षेत्ररक्षण तैनात केलंय. 2 प्लेयर फक्त बाहेर लगावले गेलेले आहेत. खामगाव आणि पांगणोली याच्यामध्ये खामगाव संघ हा टॉस विन झालेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. आपण देखील तयार राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज राहिलेला आहे तो ओमकार. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि थोडस दंडित करतायत ते. नो बॉलचा इशारा आणि अवांतर धाव मिळते. नो बॉलच्या इशाराने 1. कारण पहिल्या सामन्यामध्ये अचूक फलंदाजी केली प्रणितने, तोच कुठेतरी मैदानाचा थोडस मार्गदर्शन देत आहेत ते त्यांच्याच गावचे सुपुत्र विराट कोहलीला. अनुभव थोडस फास्ट घ्यायचं आहे. पंचांना विनंती करतो थोडस फास्ट घ्यायचं आहे आपण सर, थोडस फास्ट. मैदानामध्ये थोडस फास्ट घ्यायचं आहे मी विनंती करतो. सूरजला विनंती करतो की पंचांकडे संपर्क करायचा आहे. सूरज एकटाच जा. कर्णधारला विनंती करतो की आपण कमिटीकडे यायचं आहे. कर्णधार त्याच्याकडे आता ही तुझी लाईनअप आहे बरोबर. पॉवर प्ले इथे बॉलर आहे, इथे उभा आहे. जर मी असं आला ना तर तो नो देतो, क्रॉस धावतो म्हणजे नाही ना अप्पर नको नो दादा. तू प्लेअर कसाही जाऊ शकतो ना क्रॉस.
सचिन हे पंच आता एक सूचना सांगतो, सरांचं एक वैशिष्ट्य सांगतो, MCA चे पंच आहेत, आमचे देखील आयोजकांचे पंच नाहीत. जो काय निर्णय असेल खेळाडू वृत्तीने असेल, नामांकित पंच आहेत. बघ एक विनंती सांगतो, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो मॅच आहे. पंच आमचे देखील नाहीत मित्रांनो, MCA चे पंच आहेत. थोडंसं खेळाडू वृत्ती मित्रा, नक्कीच थँक्यू. लगेचच आपण मैदानामध्ये जायचं आहे. पंचाने दिलेला निर्णय असेल. सर सामना स्टार्ट करायचा आहे. दोन्ही सरांना विनंती करतो, सामना स्टार्ट करायचा आहे. सूरज मी मैदानामधला आहे ना, सरांना सांग तुम्ही जो डिसिजन द्याल तो फायनल, आमच्याकडे येऊच नका. मैदानामध्ये पंचाने दिलेला हा निर्णय अंतिम असेल. एखादी गोष्ट जर असेल तरच कमिटीकडे, नाहीतर मैदानामधील निर्णय हा पंचांचा हा अंतिम असेल. ह्या गोष्टीची दखल घ्यायची आहे मित्रांनो. पर्व पहिला आहे पण भव्य दिव्य असं आयोजन केले आहे. संघाची धाव संख्या झाली आहे ती सायगाव या संघाची 3. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर आहे. चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 ही धावसंख्या आली आणि नंतरचा चेंडूवरती नो बॉल घोषित केला पंचाने. त्याबरोबर वाढती धावसंख्या संघाची झालेली आहे ती 3. कंपल्सरी त्यांना बनवायच्या आहेत त्या. गोलंदाजी मार्क सज्ज झाला. ओमकार लेग साइडला खेळायचा प्रयत्न केला, जातोय बिग फटका, सीमारेषे पार, खडखडीत षटकार. एकदा होते डीजे वळले गेलेले आहेत आणि नो बॉलचा इशारा केलाय. गोलंदाजाला थोडस बाद केलं जात आहे. ओव्हर थ्रो गोलंदाजी चालणार नाही या टुर्नामेंट मध्ये. परिपूर्ण बँड असेल आणि त्याचा फायदा मिळतोय तो सायगाव या संघाला. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 9. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. नवीन गोलंदाजीसाठी सज्ज करावं लागेल गोलंदाज. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज प्रशांत. नवीन गोलंदाज सज्ज झालाय तो प्रशांत आणि फीटचा चान्स मिळतोय तो प्रसादला. विराट कोहलीला पाहूया त्याचा चान्स घेतो काय. बोनसचा चान्स आहे. दिवाळीचा बोनस जरी भेटला नाही तरी चालेल पण ह्याचा फायदा घेता आला पाहिजे प्रसादला. संघाची धाव संख्या नेऊन पोहोचली ती 10. गोलंदाजी मार्क व सजल फुल टॉल मिळत त्याचा फायदा घेतोय. बिग षटकार, सीमारेषे पार, खडखडीत षटकार, छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला होता तो प्रशांत. त्याचा चांगला समाचार घेतला प्रसादने आणि आपला अनुभव पणाला लावतोय. प्रसादला फुलटॉस मिळाला तो सीमारेषा पार करतोय. आपल्या फलंदाजीचा अनुभव पणाला लावतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. अशीच फलंदाजी जर केली तर तो 40 रनांचा टार्गेट आहे तो 2 ओव्हर मध्ये देखील समाप्त करू शकतो प्रसाद आपल्या फलंदाजीमधून. आतापर्यंत संघाची धाव संख्या झालेली आहे ती 16. प्रसादने आतापर्यंत 2 वैयक्तिक षटकार देखील लगावले गेलेत. वैयक्तिक धाव संख्या त्याची झालेली आहे 14 आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती 16. हॅट्रिकचा चान्स आहे. हॅट्रिक होते काय पाहूया. स्ट्रेट ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल देतात. 2 धावा देखील परिपूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सायगाव संघ आणि वाढती धावसंख्या झालेली आहे ती 18. ज्याचा जर्सी क्रमांक असतो 18 तेवढीच धाव संख्या नेऊन पोहोचवले प्रसादने आपल्या फलंदाजीमधून. संघाची धाव संख्या 18. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 18 रनांची खेळी खेळली गेलेली आहे. फुल टॉस मिळालाय. बिग 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 जातोय खडखडीत षटकार.
षटकार ठोकले गेलेले आहेत. मी पहिल्याच जेव्हा प्रसाद गोलंदाजीसाठी आला होता तेव्हाच म्हटलं गेलं होतं या वादळाला थांबवणं अशक्य आहे. फलंदाजीमधून असेल गोलंदाजीमधून असेल मूर्ती लहान पण आतापर्यंत त्यांची कीर्ती महान करून ठेवली गेलेली आहे. आपल्या नावारूपाला आणलेला फलंदाज आहे तो प्रसाद विराट कोहली. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 24. प्रसादची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे ती 22. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. पुन्हा पाहूया काय येतोय तो. अपील करतायत पंचांकडे. तू मला षटकार मारू शकतो तो मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो अशी गोलंदाजी करतोय तो प्रशांत. आपला अनुभव पणाला लावतोय पण कुठल्याही गोष्टीचं दडपण नाही येत आहे तो प्रसाद वरती. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेत आहेत ते प्रसाद. आपल्या फलंदाजीमधून संघासाठी नावासाठी थोडस मागे गेलेले आहेत. पाहूया काय येतं त्यांच्या बॅट मधून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पण अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धावसंख्या संघाची होते ती हॅलो हॅलो माईक टेस्ट. वाढती धावसंख्या झाली ती एकही गडी बाद न होता 25. अचूक फलंदाजी करतोय तो प्रसाद. प्रसादचा स्ट्राईक एंड येतोय तो 314.29 या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय प्रसाद. काय फलंदाजी केले आतापर्यंत. वैयक्तिक 3 षटकार देखील त्यांनी लगावले गेलेले. या जर स्ट्राईक रेटने जर फलंदाजी केली तर आपला संघ प्रत्येक सामन्यामध्ये विजयाकडे वाटचाल करू शकतो अशी फलंदाजी करावी लागेल प्रसादला. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज यश. आता स्ट्राईक एंडला गेले ते सलामीवीर दुर्वेश सायगाव SSC सायगाव या संघाकडून नेहमी सलामीवीर साठी येतात. आता स्ट्राईक एंड साठी रोटेट केलंय ते दुर्वेशला. हॅलो हॅलो गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो यश. यश प्राप्त जर करायचं असेल आपल्या नावाप्रमाणे तर निर्धाव 4-5चं कॉम्बिनेशन असेल मैदानामध्ये. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची. जो टेनिसचा फरदीन खाजी शिवडीचा फलंदाज आहे टेनिसचा नामांकित खेळाडू त्याचे हे फॅन आहेत आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करत असतात दुर्वेश. पाहूया त्याप्रमाणे षटकार पाहायला मिळतोय काय. पंचांना कवायत करायला लावत आहेत गोलंदाज यश आणि पंच अचूक निर्णय देत आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या संघाची होते ती 26. अशीच फलंदाजी करावी लागेल. फरदीन खाजी प्रमाणे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहे दुर्वेशला. पंचांकडे अपील करतायत. फरदीन खाजीचं नाव आल्या लगेचच दुर्वेशची अपील केली जात आहे पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय आपल्या गोलंदाजी मधून यश. असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 चेंडूमध्ये 14 रनांची आवश्यकता आहे. असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील गोलंदाज यशला तर आपण यश प्राप्त करू शकतो. पुन्हा एकदा पंचाने दंडित केलाय. नो बॉलचा इशारा दिलाय. फेकी गोलंदाज. गोलंदाजाला परिपूर्ण टुर्नामेंट बँड असेल याची दक्षता घ्यायची आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो या मॅच आहेत. असे गोलंदाज चालणार नाही आणि एक नो बॉलच्या धावसंख्येने वाढती धावसंख्या होते ती 28. 11 चेंडू 12 रनांची आवश्यकता आहे पण सलामीवीर अजून मैदानामध्ये आहेत ते प्रसाद आणि दुर्वेश. हॅलो हॅलो थोडस फास्ट घ्यायचं मित्रांनो. टीम मीटिंग कमी करायची आहे आपण. म्हणजे तिकडे येतो ना नंतर
आज पण प्रणित आज पण गाजव. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो नवीन गोलंदाज मित्रा कोण? प्रभू पप्पू पप्पू. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ते पप्पू. पप्पूला पप्पू पप्पू अचूक गोलंदाजी करावी लागेल पप्पूला. समोर आहे सायगाव SSC सायगावचा विराट कोहली ज्याचं नाव आहे प्रसाद. आपल्या फलंदाजीमधून चांगला गोलंदाजांना देत असतो नेहमी प्रसाद. कारण आता पहिल्या षटकामध्ये त्यांनी वैयक्तिक 314.29 या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. कमी झालंय. सॉरी 275च्या स्ट्राईक रेटने आता फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आपल्याकडे स्ट्राईक घेतलंय ते प्रसादने. थोडंसं टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रांनो. थोडंसं फास्ट सामने परिपूर्ण करायचे आहेत आपल्याला. चांगले प्रेक्षक देखील आपल्याकडे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सोडलेले गेलेले आहेत. नामांकित पंच आमचे दोन्ही पंच आहेत. MCAचे पंच आहेत ते आणि नेहमी आम्हाला चांगले लाख मोलाचं सहकार्य करत असतात आणि खारीच यशस्वी करण्यामध्ये त्यांचं खारीचा वाटा देखील असतो आमच्या या टुर्नामेंटमध्ये. 275च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय सलामीवीर प्रसाद आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो पप्पू. आता काय झालं? हॅलो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो मॅच आहेत. आपल्याला त्या लाईव्ह मध्ये सूचना देखील केल्या जात आहेत. काही आयोजकांना कुठल्याही गोष्टीचं लाल गोट न लागता परिपूर्ण सामने करायचे आहेत. थोडं लगेचच विलंब न लावता सामना चालू ठेवायचा आहे मित्रांनो. सचिन थोडस फास्ट मित्रा. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो पप्पू आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो. धाव संख्या झालेली आहे ते 28. जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 रनांची आवश्यकता आहे. 11 चेंडू. हा म्हणजे ह्याचाच चालू आहे वर. पप्पू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची गरज आहे. 275च्या प्रमाणे स्ट्राईक रेटच्या प्रमाणे फलंदाजी सज्ज झालाय विराट कोहली. त्याचा फायदा घेतो. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता पण थोडा अपयशी ठरला आणि वर्चस्व गाजवलं ते गोलंदाज पप्पूने. अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतोय. स्लोअरची गोलंदाजी करतोय. फसवी गोलंदाजी टप्पा टाकतोय म्हटलं जाताना. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा. तो पप्पू चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. प्रसाद काय समाचार घेतोय काय आपला नावाप्रमाणे प्रसाद एखाद्याला देतो आपल्या बॅट मधून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या दिशेने यशस्वी देखील ठरला गेलेला आहे. 1 धावांचं रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरले गेले आहेत. वाढती धावसंख्या होते सायगाव या संघाची 30 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती आता 10 रनांची. प्रसाद चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये माहीर आहे आणि त्याचं जर काही व्यसन असेल ते हे क्रिकेट त्याला लागू झालेलं आहे. त्याच्या शरीरामध्ये नसानसामध्ये जर भिडला असेल तर क्रिकेट. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला
अंगाची कडा घेताच जातोय. तर ते कॉमेंट्री करतोय जरा करतो. अचूक फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी झालाय तो प्रसाद आणि वाढती धावसंख्या झालेली आहे संघाची ती 32. नो लॉस इज 32. SSC सायगाव. पप्पू देखील चांगली गोलंदाजी करतोय. या पप्पूला जर पहिल्या ओव्हरमध्ये आणलं असतं तर अचूक गोलंदाजी करण्यामध्ये आपला संघ देखील यशस्वी झाला असता. अनुभव पानाला लावतोय. फलंदाजीचा अनुभव प्रसादकडे चांगला आहे. आडवा पट्टा खेळण्याचा स्ट्रेट ड्राईव्ह प्रयत्न केला जातोय. वन बाउंस सीमारेषा पार खणखणीत येतोय. चौकार. गरज आहे ती आता 7 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. प्रसादने मला वाटतं दुर्वेशला फक्त स्ट्राईक एंड साठी आणले आहे आणि परिपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली गेली आहे आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी करून स्ट्राईक एंडच्या फलंदाजी 200-300च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला चेंडू गेलाय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेवरच प्रयत्न करण्याच्या आधीच प्रसादने थोडंसं समाधान मांडलंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 37. जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. प्रसादची काय वैयक्तिक झाले? किती बॉल? किती बॉल? 13 चेंडू मध्ये प्रसादची वैयक्तिक धाव संख्या झालेली आहे ती 31 आणि त्याच्यामध्ये त्याने लगावले गेलेले आहेत ते 3 बिग षटकार आणि 1 चौकार देखील लगावले गेले. अचूक फलंदाजी केली आणि विजयाकडे आपला संघ नेऊन ठेवतायत काय. 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू. जर गोलंदाजाने अचूक टप्पा गोलंदाजी केली, निर्धाव चेंडू टाकले तर संघ विजयाकडे आपला देखील वाटचाल करू शकतो. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा हा आणावा लागेल. त्याला आपल्या अनुभवपणाला लावावा लागेल. ते स्वप्नीलला नावाप्रमाणे स्वप्न पाहायचे असतील तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. रामचषक पुन्हा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. थोडीशी मिसफील्ड होते आणि त्याचा फायदा मिळतोय. तो प्रसादला एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि आता गरज आहे ती जिंकण्यासाठी 1 या धावेची. जर ही मॅच कॅच झाली असती तर अजून देखील सामन्यामध्ये रंगतदार मजा आली असती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. झेल छोटा मॅच छोटा. आता परिपूर्ण यशाकडे वाटचाल करतोय तो ACC सायगाव संघ. 1 धावेची गरज आहे. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय काय नाही, पण थोडंसं अपयशी ठरतोय. पण अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि यशस्वी ठरतोय तो SSC सायगाव संघ. मी प्रसादला विनंती करतो जरा आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे.